शनिवारी म्हणजेच 28 फेब्रुवारी रोजी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर हल्ला केला। या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांच्यासह अनेक बडे नेते मारले गेलेत। खामेनेई यांच्या मृत्यूनंतर काही तासांमध्येच इराणी धर्मगुरू अयातुल्ला अली रेझा अराफी यांची इराणचे अंतरिम सर्वोच्च नेते म्हणून नियुक्ती करण्यात आली। अमेरिकेनं इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक ठिकाणी हल्ला केलाय। आतापर्यंत या हल्ल्यामध्ये इराणमध्येच 200हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक गंभीररित्या जखमी झालेत। अमेरिकेनं इराणच्या एका शाळेवर हल्ला केला, ज्यात 85 शाळकरी मुली मारल्या गेल्यात। त्यामुळे हे युद्ध कोणत्या पातळीला गेले हे तुम्ही समजू शकता। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील हल्ल्यामागे 3 महत्त्वाची कारणं सांगितली आहेत। पहिलं, इराणी नौदल नष्ट करणं, दुसरं, इराणच्या क्षेपणास्त्र उद्योग नष्ट करणं आणि तिसरं, इराण अण्वस्त्रे मिळवू शकत नाही याची खात्री करणं। अमेरिका आणि इस्रायलनं युद्ध पुकारल्यानंतर इराणकडून सुद्धा प्रतिहल्ले सुरू झाले। या दरम्यान इराणकडून इस्रायल सोबत संयुक्त अरब अमिराती, बहरीनसह इतर आखाती देशांनाही लक्ष्य केलं जात आहे। त्यामुळे इराण या आखाती देशांवर का हल्ले करतंय? इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी कळताच इथं भारतातील अनेक भागांमध्ये नागरिकांकडून विरोध प्रदर्शनं करण्यात आली, पण दुसरीकडे इराणमधील महिलांनी आनंद साजरा केला। का? खामेनेईंचे फोटो त्यांनी जाळले। त्यासोबतच या युद्धाचा परिणाम भारतावर कसा होतोय हे सगळं आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। खामेनेई यांच्या मृत्यूची बातमी पसरताच इराणमध्ये शोककळा पसरली। इराण सरकारनं 40 दिवसांचा दुखवटा देखील जाहीर केला। इराणचे सर्वोच्च नेते म्हणून अयातुल्ला अली खामेनी यांनी 1989 पासून अनेक महत्त्वपूर्ण आणि कठोर धोरणात्मक निर्णय घेतले होते, ज्यामुळे इराण राजकीय आणि लष्करी दृष्ट्या सक्षम बनला। रिव्होल्युशनरी गार्ड्सचे सक्षमीकरण, प्रॉक्सी नेटवर्कचा विस्तार, अण्वस्त्रांविरुद्धचा फतवा, या सगळ्या मागे खामेनींची भूमिका ही महत्त्वाची ठरली होती। पण याच खामेनीनं इराणमधील महिलांवर अनेक निर्बंध लादले होते। हिजाब सक्तीच्या कायद्यामुळे इराणच्या महिलांमध्ये प्रचंड राग होता। खामेनी यांच्या नेतृत्वाखालील सरकार महिलांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणत असल्याचे आरोप वारंवार केले जात असे। खामेनींच्या मृत्यूमुळे इराणच्या कट्टरपंथी विचारसरणीत बदल होईल, आपल्याला स्वातंत्र्य मिळेल अशी भावना इराणमधील महिलांनी आता व्यक्त केली आहे। वाद अमेरिका आणि इस्रायल सोबत असताना इराण इतर मुस्लिम देशांवर हल्ले का करतोय हे समजून घेऊया। या हल्ल्यांमागचं महत्त्वाचं कारण म्हणजे या देशांमध्ये असलेले अमेरिकेचे तळ। संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कतार, कुवेत या देशांमध्ये अमेरिकेचे मोठे लष्करी तळ आहेत। त्यामुळे या तळांना लक्ष्य करण्यासाठी इराणकडून आखाती देशांमध्ये हल्ले करण्यात आलेत। दुसरं म्हणजे आपण इस्रायल आणि अमेरिकेला फार रोखू शकत नाही याची पुरेपूर जाणीव इराणला आहे। त्यामुळे अमेरिकेचे तळ असलेल्या या अमेरिकेचे मित्र असलेल्या या देशांना लक्ष्य करून युद्धाची व्याप्ती वाढवण्याचा आणि या माध्यमातून अमेरिकेवर दबाव आणण्याचा इराणचा प्रयत्न आहे। इराणनं केलेल्या हल्ल्यांमध्ये संयुक्त अरब अमिरातसह इराक, कुवेत, कतार, ओमान आणि बहरीन या मुस्लिम देशांमधील नागरिक मारले गेलेत। इस्रायल आणि अमेरिका यांच्या विरुद्ध सुरू असलेला हा संघर्ष इराणमधील सत्ताधाऱ्यांसाठी आता अस्तित्वाची लढाई बनलाय। इराण हा भारताचा जुना मित्र म्हणून ओळखला जातो। मिडल ईस्ट मध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती तब्बल 6% वाढल्यात। भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करतो, यामुळे वाढलेल्या किमतींमुळे पेट्रोल, डिझेल महाग होऊ शकतं। त्यासोबतच घरगुती गॅस, हवाई भाडे, वाहतूक खर्च, खाद्यतेल, पॅकेज्ड वस्तू आणि सुकामेवा यांचे देखील दर वाढू शकतात। ऊर्जा महागल्याने सर्वच क्षेत्रांमध्ये खर्च वाढतो आणि त्यातून महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे। भारत इराणमध्ये तांदूळ, चहा, साखर, फळे निर्यात करतो, मात्र या युद्धामुळे भारतातला शेतकरी सध्या संकटात सापडलाय। त्यासोबतच या युद्धामुळे शेअर मार्केट देखील कोसळले, शिवाय सोनं देखील महाग होण्याची शक्यता वर्तवली जाते। या युद्धजन्य परिस्थितीत भारतातील शेकडो नागरिक अडकले असून त्यांना मायदेशी सुरक्षित परत आणण्यासाठी भारत सरकार काय भूमिका घेईल हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।